काल सगळी तयारी करता करता रात्रीचे 2 वाजले झोपायला आणि सकाळी 5:30 वाजता उठून पहिला डाळ शिजत घातली, सांबार बनवायला घेतला. इडलीचे फर्मेंटवाले पीठ होते ते मम्मी इडली करणार होती आणि मी सांबार चटणी बनवून खाली येऊन मेदूवडे बनवून घेतले फटाफट क्रिस्पी. आणि हे मेदूवडे मी जसे तळत होते तसं शुभम इथे पॅक करत होता, कारण का करायला खूप जास्त वेळ लागत होता ना म्हणून. आणि मग ती ऑर्डर घेऊन मी आणि पप्पा शुभम हे सगळे गेलो ऑर्डरच्या इथे. तिथे ऑर्डर होती मामाच्या बिल्डिंगमध्येच, तिथे पूजा होती म्हणून. सो ऑर्डर दिल्यानंतर मी जेवढे मेदूवडे राहिलेले तेवढे सगळे सेल केले आणि मग हे राहिलेले आम्ही नाश्ता केला. नाश्ता म्हणजे आम्ही जेवणासारखंच केलेला, कारण का उशीरच झालेला. त्यानंतर मी मामाकडे गेली मामीला रेडी करायला, कारण का मामा आणि मामा पूजेला बसणार होते, त्यांच्या बिल्डिंगमध्ये पूजा होती म्हणून. मग तिला तयार करून मी आली शॉपवर सगळं काम करत होती. तेवढ्यात माझं लक्ष बाहेर गेलं. यार मी ऑब्सेस्ड झाली आहे या स्कायजपासून, या सनसेटपासून. बघा ना नेचर किती क्यूट आहे आणि हे बघितल्यावर मला खरंच खूप शांती भेटते माझ्या मनाला. तुम्ही बोलत असाल रोज काय दाखवते, पण खरंच खूप छान वाटतं यार. मी आलेली आंटीकडे तर मम्मी हाय करत होती वरून आम्हाला आणि मग आम्ही गेलो डायरेक्ट मामाकडे, कारण का आजचं जेवण तिकडेच होतं. पूजेच्या पाया पडलो आणि जेवण घेतलं. इथे रुद्र बघा आईस्क्रीमसाठी रडत होता आणि मस्तपैकी आम्ही जेवलो. जसा पूर्ण दिवस धावपळीचा गेला ना, तर रात्री हे सगळं करून खूप जास्त छान वाटलं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करून आणि आईस्क्रीम पण मग पप्पांचं सुंदर भजन ऐकून दिवसाचा एंड केला. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.